पेपरचा एक पेपर आहे तो आपण सॉल्व्ह करूया. तुम्हाला असं थरली म्हणजे एक शॉर्ट लिस्टेड असे फॉर्म्युलाज हवे का? म्हणजे सगळ्या चॅप्टरचं असं जे मेन आहे ते घेऊया का? की ते तुम्हाला सगळं माहित आहे पण पेपरच सॉल्व्ह करायचं काय आहे? आम्हाला असं सांगितलं की यावेळेस तुम्ही असं मेन जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते सगळे घ्या आणि मग नेक्स्ट वीक मध्ये आपण पेपर सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. ओके मॅम. काय म्हणताय? 4 मार्काचे गणित घ्यायचे. हा मग आज ते 4 मार्क्सचे घेऊया की माझ्याकडे सध्या एकच पेपर आहे मग तो सॉल्व्ह करूया. त्याच्यातले 4 मार्क्सचे क्वेश्चन मी बघते पेपर सापडत नाही. एक आहे तो सध्या आपण सॉल्व्ह करू. तुमच्याकडे कोणाकडे पेपर्स आहेत का? आपल्या बोर्डचे क्वेश्चन पेपर पीडीएफ फॉर्म मध्ये आहेत का? मॅम बोर्डाचे नाहीत पण आमच्या शाळेतले आणि रयत शिक्षण संस्थेचे आहेत 2. पीडीएफ आहे का? गेल्या वर्षी बोर्डाचे पण आहेत. येस मॅम. मग ते ग्रुपवर टाकताय का जरा आपण बघितलं असं. येस मॅम. एक आहे तो आपण सॉल्व्ह करूया. फक्त 4 मार्क्सचेच क्वेश्चन पाहिजे ना तुम्हाला? काय पेपर आहे? दिसते स्क्रीन? फोर मार्क्सचा क्वेश्चन बोललात ना तुम्ही? हा क्वेश्चन नंबर 4 ना? क्वेश्चन नंबर 4. अच्छा, जे इम्पॉर्टंट 2 थिअरम आहेत ते तुम्हाला येतात का? पीपीटी आणि पायथागोरस थिअरम आणि एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थिअरम. असे 3 इम्पॉर्टंट थिअरम आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला एक थिअरम थिअरम आलेला आहे हा पायथागोरस थिअरम. प्रूव्ह दॅट इन अ राईट अँगल ट्रायंगल पीडीएफ मध्ये त्यामुळे ओपन होते. थिअरम येतात का तुम्हाला? थिअरम तिन्ही पण प्रूव्ह करता येतात? अरे बोलतच नाही कोण. थिअरम प्रमेय 3 प्रमेय आहेत इम्पॉर्टंट. नाही येत नाही. ते सिद्ध करता येतात का? असं थिअरमची स्टेटमेंट येणार येस तुम्हाला मॅम. आणि ती आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. पुस्तकामध्ये दिलेले आहेत पण तुम्हाला येतात का न बघता सॉल्व्ह लिहिता ते थिअरम्स? पुस्तकात तर येस आहे मॅम. पण तुम्हाला कळले का थिअरम कसे प्रूव्ह करायचे ते? येस मॅम. नाही मॅम.
आधी या पेपर मधले आपण हे 4 मार्काचे जे क्वेश्चन आहे ते बघू आणि मग थिअरम बघूया. ठीक आहे, म्हणजे तुमचं थिअरमचं एक होऊन जाईल मॅम प्रश्न. हा, मी 2 प्रश्नपत्रिका टाकल्या ग्रुपवरती टाकल्यात 2 प्रश्नपत्रिका. टाकलंय का? बरोबर. ठीक आहे, याच्यातलं आपण आधी ह्या सोडवूया. तर घेते मी. मॅथ्स 1च्या टाकल्या का? एक 1ची आहे आणि दुसरी भूमितीची एक आणि दुसरी. बरोबर, ठीक आहे. आता याच्यामध्ये जे क्वेश्चन आहेत ते काय आहेत बघा. क्वेश्चन 4 बघा, प्रश्न 4. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. त्रिकोण एबीसी आहे. ट्रायंगल एबीसी हॅज अ साइड्स ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. While triangle PQR has a perimeter of 90 centimeter. Similar to triangle PQR. Then find the length of corresponding sides of triangle PQR. ठीक आहे, म्हणजे काय आहे इथे काय दिलेलं आहे आपल्याला. त्रिकोण एबीसी जे आहे त्या त्रिकोण एबीसीच्या ज्या बाजू आहेत त्या त्रिकोण एबीसीच्या तिन्ही बाजू तुम्हाला दिलेल्या आहेत है ना. आणि त्रिकोण PQR जो आहे तो त्याला सिमिलर आहे. सिमिलर म्हणजे काय? सिमिलर म्हणजे समरूप आहे. समरूप त्रिकोण आहेत दोन्ही पण. हा, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण PQR हे समरूप त्रिकोणामध्ये एबीसीच्या तिन्ही बाजू तुम्हाला दिलेल्या आहेत. 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर या एबीसीच्या 3 बाजू दिलेल्या आहेत. PQRच्या तिन्ही बाजू दिलेल्या नाहीयेत, पण PQRचं पेरिमीटर दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजे काय? त्रिकोण PQRचं पेरिमीटर म्हणजे काय? परिमिती दिलेली आहे. त्रिकोण PQRची परिमिती दिलेली. हा, परिमिती म्हणजे काय? त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज दिलेली आहे. आणि आपल्याला सांगितलंय की त्रिकोण एबीसी जो आहे तो त्रिकोण PQR ला जर समरूप असेल तर त्रिकोण PQRच्या ज्या साइड्स आहेत त्यांच्या लेंथ फाइंड आउट करायची. म्हणजे लांबी, बाजूंची लांबी. त्रिकोण PQRच्या तिन्ही बाजू शोधायच्या. एबीसीच्या तिन्ही बाजू दिलेल्या आहेत आणि PQRची पण परिमिती दिलेली आहे. पण आपल्याला PQRच्या इंडिव्हिज्युअल साइड्स ज्या आहेत, बाजूंची लांबी जी आहे त्रिकोणाच्या, त्रिकोण PQRच्या तिन्ही बाजूंची लांबी वेगवेगळी शोधायची. बेरीज दिलेली आहे. प्रश्न कळला? येस. तर हे सोडवायचं कसं बघा. हा, आता जर 2 त्रिकोण समरूप आहेत, स्क्रीन दिसते? येस मॅम. स्क्रीन दिसते बघा. जर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण PQR हे समरूप असतील तर समरूप त्रिकोण जे असतात त्यात समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात? समरूप त्रिकोणाच्या करस्पॉन्डिंग साइड्स संगत बाजू कशा असतात? एकरूप असतात संगत बाजू समरूप त्रिकोणांच्या? येस मॅम. नाही, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप नसतात, कोन एकरूप असतात. समरूपता म्हणजे काय? तर समरूपता म्हणजे तंतोतंत जुळणं नाही. एकरूपता म्हणजे तंतोतंत जुळणं. म्हणजे एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी जेव्हा तंतोतंत जुळतो, समरूपचा अर्थ ते दिसायला सारखे असतात पण ते लहान मोठे असतात. कळलं ना? समरूप
समरूपतेमध्ये दोन त्रिकोण जेव्हा समरूप असतात तेव्हा त्याच्या बाजू एकरूप म्यूट प्रमाणात करा. असते. बाजू प्रमाणात असतात म्हणजे प्रपोर्शन मध्ये असतात. साईड ज्या आहेत त्या प्रपोर्शन मध्ये असतात आणि अँगल कॉन्ग्रुएंट असतात. कोन एकरूप असतात. कोन एकरूप असतात. संगत कोन एकरूप असतात आणि संगत बाजू प्रमाणात असतात. हा काय म्हणताय? काय झालं? प्रश्न कळलाय ना सगळ्यांना? प्रश्न कळलाय? येस मॅम. एबीसीच्या तिन्ही बाजू दिलेल्या आहेत. ए बी बी सी ए सी तिन्ही बाजू दिलेल्या आहेत आणि PQR ची परिमिती दिले आणि हे दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत आणि आपल्याला PQR च्या बाजू काढायच्या. आता याच्या बाजू प्रमाणात असणार. प्रमाणात म्हणजे काय? ए बी चे PQ, त्यानंतर BC ची सरकवणी साईज बघितली संगत बाजू किंवा आणि AC चे PR. हे तिन्ही गुणोत्तर प्रमाणात असणं म्हणजे काय? प्रमाणात असणं म्हणजे गुणोत्तर समान असणं. म्हणजे तिन्ही संगत बाजूंची जी गुणोत्तर आहेत ती गुणोत्तर स्थिर असतात म्हणजे कॉन्स्टंट असतात. जे रेशो आहे यांचा, जे गुणोत्तर आहे ते समान असतं आणि गुणोत्तर जेव्हा समान असतं याचाच अर्थ ते प्रमाणात असतं. असं काहीतरी त्यांचं गुणोत्तर असेल. तर तिन्हींचं गुणोत्तर सारखंच असणार. कळतंय का? तर गेल्या वर्षी 9वी मध्ये आपण समान गुणोत्तराचा सिद्धांत शिकलेलो. आठवते का? 9वी मध्ये एक समान गुणोत्तराचा सिद्धांत आपण शिकलेलो आहोत. जर आपल्याला गुणोत्तर जर समान गुणोत्तर जर दिली आहेत म्हणजे आता इथे 3 गुणोत्तर समान आहेत तर तुम्ही काय करू शकता माहित आहे का? समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार बघा हे तिन्ही गुणोत्तर सारखी आहेत. मग ते जर समजा ते गुणोत्तर समजा K असेल. आता किती गुणोत्तर आहे हे आपल्याला माहित नाही कारण आपल्याला एबीसीच्या 3 बाजू दिल्या पण PQRच्या दिलेल्या नाहीयेत. PQRची फक्त परिमिती दिली आहे मला. मी जर काय बोलते हे कळत नसेल तर विचारायचं परत. कळलं? अरे हो की नाही ते तर बोला. आवाज येते माझा? समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार बघा असा सिद्धांत होतो. हे दोन गुणोत्तर जर K A अधिक C आणि B अधिक D दहा जरी गुणोत्तर एकरूप असली अशी डॅश डॅश ही जरी K असली तरी यांना मी अंशाला मिळवलं आणि छेदांना मिळवलं तरी ते गुणोत्तर Kच राहणार. कळतंय? हा समान गुणोत्तराचा सिद्धांत आहे. म्हणजे गुणोत्तर जर एकरूप आहेत तर त्यांना मी मिळवलं, अंशानं मिळवलं, छेदांना मिळवलं तर गुणोत्तराची जी किंमत आहे K ती Kच राहते, ते बदलत नाही. मग इथे आपण तोच समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरायचा. समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार जर मी कारण इथे परिमिती दिली त्यामुळे त्या परिमितीचा वापर तर कुठेतरी व्हायला पाहिजे. मग K शोधण्यासाठी K आपल्याला मिळाला पाहिजे. K म्हणजे त्यांचं गुणोत्तर किती आहे, 1:2 आहे की 2:3 आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. तो K शोधण्यासाठी आपल्याला समान गुणोत्तराचा सिद्धांत गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार मी जर हे मिळवले ना AB अधिक BC अधिक AC केलं किंवा छेदामध्ये PQ जरी केला ते गुणोत्तर Kच राहणार. बाय प्रॉपर्टी ऑफ किंवा बाय थिअरम ऑन इक्वल रेशोज बाय प्रॉपर्टी ऑफ इक्वल रेशोज असं तुम्ही लिहू शकता. अरे कळतंय की नाही? समजलं मॅम. कुठे गेली मुलं? आहे की नाही?
तर आता इथे मी याच्या किंमत आणि 90 पेरिमीटर बरोबर लिहिलं मी. तर याच्यामध्ये मी किमती टाकते आता. ए बी, बी सी, ए सी वेगळं वेगळं दिलेलं आहे. मग ती मी ए बी टाकणार 4, बी सी टाकणार 5 आणि ए सी 6. आणि याची पूर्ण परिमिती मला दिलेली आहे. पी क्यू अधिक क्यू आर अधिक पी आर. ती किती दिलेली आहे? नव्वद सेंटीमीटर. पंधराचे 90. 15 म्हणजे जो के आहे तुमचा तो 1:6 आलेला आहे. म्हणजे जो समान जो गुणोत्तर आहे ना तिघांचा पण जो रेशो आहे ना तो 1:6 आहे. तिन्ही बाजूंचा सगळ्या बाजूंचं जे गुणोत्तर आहे ते 1:6 आहे. म्हणजे ही तिन्ही गुणोत्तर 1:6 आहे. ए बी छेद पी क्यू, बी सी छेद क्यू आर, ए सी छेद पी आर. ही तिन्ही गुणोत्तर काय आहेत? किती आहेत? 6 आहेत. ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू छेद पी आर. हे तिन्ही गुणोत्तर के ची किंमत मिळाली मला 1:6 आहे. तिन्ही गुणोत्तर 1:6 आहे. कारण प्रमाणात असणं म्हणजे काय? तर प्रमाणात असणं म्हणजे या तिन्ही गुणोत्तराची किंमत सारखी असते. तिन्ही गुणोत्तर सारखा आहे. मग ते गुणोत्तर किती आहे ते मला मिळाले 1:6. कारण आपण बघा समरूप त्रिकोणांची जेव्हा रचना करतो, रचना आठवते आपल्याला धडा आहे म्हणजे जो चौथा धडा आहे त्रिकोणमितीय रचना. त्याच्यामध्ये आपण बघा अशा किमती काढतो. एका त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या असतात, गुणोत्तर दिलेलं असतं आणि आपण दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू शोधून तो त्रिकोण आपण कन्स्ट्रक्ट करतो आणि त्याची आपण आकृती काढतो. बरोबर की नाही? इथे पण तेच करायचं. प्रत्येक गुणोत्तर 1:6 आहे. त्यामुळे मी प्रत्येक गुणोत्तर 1:6 घेऊन ए बी छेद पी क्यू 1:6 आहे. बी सी छेद क्यू आर पण 1:6 आहे. आणि एसी छेद पी आर पण 1:6 आहे. तिन्ही गुणोत्तर समान म्हणून तर प्रमाणात असतात. आता या सगळ्यांसाठी सोडवायचं म्हणजे ए बी तर मला दिलंय, ए बी 4 दिलेला आहे. पी क्यू मला शोधायचं आहे. बरोबर 1/6. तिरकस गुणाकार करायचा. काय येईल पी क्यू इथे? इथे महत्वाचं काय माहितीये का तुम्हाला? ते गुणोत्तर शोधणं महत्वाचं. एसी 6. तिरकस गुणाकार करून पी क्यू गुणिले 1 पी क्यू येईल आणि 4 × 24 म्हणजे पी क्यू 24 आले. इथे क्यू आर गुणिले क्यू आर येईल आणि हे 6×5 30 आहे. पी आर एक पी आर आणि 6 30 आहे 36. तुम्ही जर यांची बेरीज केली तर 90 येणार. अशा 3 बाजू आपण शोधू. कळलंय? समान गुणोत्तर म्हणजे इथे 9वीचा अभ्यास पण आपल्याला माहित पाहिजे. थोडक्यात काय आहे, 9वीचं पण विसरायचं नाही. 9वीचा पण अभ्यास माहित पाहिजे तरच हे गणित तुम्हाला सोडवता येणार, नाही तर नाही सोडवता येणार. जर गुणोत्तर समान आहे तर तिथे समान गुणोत्तराचा सिद्धांत लागू होतो. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? पुढचं गणित बघायचं. येस मॅम. हे कन्स्ट्रक्शन आहे. दुसरं एक कन्स्ट्रक्शन येतं तुम्हाला. आता इथे एबीसी आणि पीबीआर हे 2 त्रिकोण समरूप आहेत. आकृत्या येतात काढता या आकृत्या बऱ्याच मुलांना जमत नाही म्हणून त्या 4 मार्काला असतात. पण एकदा तुम्ही जर प्रॅक्टिस केली ना तर त्या खूप सोप्या आहेत. येतात का तुम्हाला? अरे येतात की नाही? बघा इथे आकृती जी आहेत ना याची आधी कच्ची आकृती काढता आली पाहिजे. कच्ची आकृती काढली ना की तुम्हाला आयडिया येते.
कारण हे जे दोन समरूप त्रिकोण आहेत की नाही बघा, हे त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण आणि काय दिले तुम्हाला, बीसी 8 AC 10 आणि बी 90 आहे. यातलं एक तरी गणित येणारच आहे 4 मार्काला. हेच गणित येतं, असंच गणित येणार 4 मार्काला. बहुतेक पेपर जर तुम्ही बघितले तर हे एक कन्स्ट्रक्शन असणारच तुम्हाला. त्यामुळे हे ना व्यवस्थित, जे तुम्हाला ना चौथा धडा आहे ना तो 4.1 कोणता आहे, रचना धडा कोणता आहे, भौमितिक रचना. आता इकडे बघा व्यवस्थित, ही जर आकृती काढायची आहे तुम्हाला, तर पहिलं तर काय करायचं माहितीये का, हे जे दोन त्रिकोण आहेत ना त्यांची नावं व्यवस्थित बघायची. या नावांमध्ये एक जर वर्टेक्स कॉमन असेल ना, तर ते जे दोन त्रिकोण आहेत ना ते एकात एक असे दोन असतात. म्हणजे दोन वेगवेगळे त्रिकोण नसणार. मी समजा तुम्हाला असं देते ना, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR असं देते, तर हे जे दोन समरूप त्रिकोण आहेत हे वेगळे वेगळे आहेत बघा. एबीसी आणि PQR पूर्णपणे ते वेगळे, वर्टेक्स कॉमन नाहीये, कळलं का. तेव्हा मग आपण काय करायचं असतं, तेव्हा पण तुम्हाला असंच देणार की एबीसीच्या तिन्ही बाजू देणार आणि असं गुणोत्तर देणार. तिन्ही बाजू देतील किंवा दोन बाजू एक कोण देतील आणि गुणोत्तर देतील, सेम गणित देणार. पण नावामध्ये कसं असतं, आता इथे जी नावं दिलेली आहेत याच्यामध्ये एक वर्टेक्स कॉमन आहे बघा. कोणता वर्टेक्स कॉमन आहे, बी. बी. तर हे कन्स्ट्रक्शन तुम्हाला येतं का, मी विचारते तुम्हाला. येस मॅम. जे कन्स्ट्रक्शन आहे आणि अशा गणितांचं जे मगाशी दिलं एबीसी समरूप त्रिकोण PQR, तुम्हाला पाहिजे तर मी पुस्तक उघडून दाखवते, कारण याच्यातलं एक तरी गणित नक्कीच येतच चौथ्या 4 मार्कासाठी. त्यामुळे हे कन्स्ट्रक्शन व्यवस्थित आलं पाहिजे तुम्हाला. पुस्तक ओपन करते हा. दोन प्रकारची गणित त्या एका सराव संचामध्ये दोन प्रकारचे कन्स्ट्रक्शन आहे. त्या दोन्ही प्रकारचं कन्स्ट्रक्शन आपल्याला यायला पाहिजे. कन्स्ट्रक्शनचा धडा चांगला करा, त्याच्यामध्ये ना मार्क मिळवणं सोपं आहे. कन्स्ट्रक्शन आणि या धड्यात या मॅथ्स 2 मध्ये कन्स्ट्रक्शन आणि मॅथ्स 1 मध्ये आपलं हे प्रोबॅबिलिटी एकदम व्यवस्थित करायचं. त्याच्यामध्ये मार्क जायला नाही पाहिजे आणि ते इझी वाले चॅप्टर्स. कन्स्ट्रक्शन मध्ये ना दोन प्रकारची गणित असतात.
ही एक्सरसाइज आहे ना, याच्यामध्ये 2 प्रकारची गणित आहे. हा बघा, पहिलं कन्स्ट्रक्शन कसं करायचंय. इथे त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण LMN समरूप आहे. आता हे दोन्ही त्रिकोण पूर्णपणे वेगळे आहेत, कारण एबीसी आणि LMN याच्यामध्ये कुठलाच वर्टेक्स कॉमन नाही. तर हे त्रिकोण वेगवेगळे येणार. म्हणजे एक त्रिकोण एबीसी काढणार आणि दुसरा त्रिकोण LMN काढणार. एक छोटा एक मोठा असे असतात, कारण ते समरूप आहेत. समरूप मध्ये एक लहान एक मोठा. मग तो कोणता लहान आहे कोणता मोठा आहे हे आपल्याला गुणोत्तरावरून कळतं. हे जे गुणोत्तर आहे याच्यामध्ये B6 MN असं गुणोत्तर 5/4 दिलेलं आहे. याचा अर्थ कोणता त्रिकोण मोठा आहे याच्यामध्ये, एबीसी आहे की LMN आहे? कोणता त्रिकोण ABC. मोठा असेल? एबीसी मोठा आहे. आणि तुम्हाला कसं ही गणित कशी दिलेली असणार माहिती, याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं असणार की 2 त्रिकोण समरूप आहेत आणि एका त्रिकोणाची तुम्हाला 3 मापं दिलेली असणार. एक त्रिकोणाची, म्हणजे ज्याच्याने तुम्ही तो त्रिकोण कन्स्ट्रक्ट करू शकता. जसं आता इथे एबीसीचे 3 मापं, 3 बाजू देतील किंवा कधी कधी 2 बाजू 1 कोण देतील, असं पण देतील. तर या गणितामध्ये याच्यामध्ये बघा, तिसरं गणित तसं आहे. दुसरं आणि चौथं वेगळं आहे. दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये एक वर्टेक्स कॉमन आहे बघा. आर इथे कॉमन आहे आणि इथे पण ए कॉमन आहे. त्यामुळे पहिल्याचं आणि तिसऱ्याचं वेगळं कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे ती आकृती, त्यांची आकृती काढण्याची पद्धत वेगळी आहे आणि दुसऱ्या आणि चौथ्याचं कन्स्ट्रक्शन वेगळं आहे. आणि तुम्हाला 4 मार्कासाठी दुसऱ्या आणि चौथ्यातलंच गणित येणार, जे कॉमन वर्टेक्स वाला आहे तेच येऊ शकतं. पहिल्या आणि तिसऱ्यातलं पण येईल, त्यांची मर्जी, काही येऊ शकतं, पण याच्यातलं एक गणित तरी येणारच. कळतंय का? येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. की जर कॉमन शिरोबिंदू नसेल तर कसं करायचं कन्स्ट्रक्शन, म्हणजे दोन्ही वेगवेगळे त्रिकोण आहेत तर ते आकृत्या कशा काढायच्या ते तुम्हाला कळलं पाहिजे. तर पहिला आणि तिसरं बघूया कसं सोडवायचं. तर पहिल्यामध्ये तुम्हाला एबीसी LMN समरूप दिलेले आहेत आणि एबीसी मध्ये AB दिलंय, BC दिलंय आणि CA दिलेलं आहे. म्हणजे तिन्ही बाजू दिलेल्या आहेत एबीसीच्या, बरोबर आहे? एबीसीच्या तिन्ही बाजू दिलेल्या आणि आपल्याला कन्स्ट्रक्ट करायला सांगितलंय ट्रायंगल एबीसी पण आणि ट्रायंगल such that B6 MN is equal to 5:4, 5/4 असं त्यांचं गुणोत्तर. आता इथे गुणोत्तर एका बाजूचं जरी दिलेलं असलं तरी तिन्ही बाजूचं गुणोत्तर 5/4च असणार. का? तिन्ही बाजूचं त्रिकोणाच्या गुणोत्तर सर्व एक बाजू देताना एक प्रमाणात असतात. समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात म्हणून. ठीक आहे. आता याच्यावरून आपण त्रिकोण एबीसी ची तिन्ही बाजू मला दिलेल्या, त्यामुळे काढू शकताना आपण कच्ची आकृती कशी काढणार याचा जो रफ डायग्राम आहे तो आपण वेगवेगळा काढू शकतो. आता याच्यामध्ये मोठा कोण छोटा कोण तो आधी ओळखायचा आणि त्याप्रमाणे रफ डायग्राम आपण एक अंदाजे काढून घ्यायचा. कच्ची आकृती, मोठा कोण आहे, एबीसी मोठा आहे आणि LMN छोटा आहे, कारण गुणोत्तरावरून आपल्याला ते कळतं. तर एबीसी मी थोडा मोठा काढते, कच्ची आकृती मी काढते. एबीसी मोठा आणि त्याचा समरूप त्रिकोण म्हणजे सेम असाच दिसणारा छोटा त्रिकोण जो एबीसी सारखा दिसतो. आता याच्यामध्ये एबीसी ची जी मापं आहेत ती आपल्याला दिलेली आहेत त्यांनी. एबीसी मध्ये काय काय दिलंय, AB 5.5 आहे, BC 6 आहे आणि CA 4.5 आहे. बरोबर आहे. फक्त आपल्याला त्यांनी एक रेशो दिलेला आहे B6 MN 5/4. आता जसं मगाशी आपण बघा, आपण मगाशी एक गुणोत्तर जर दिले तर तिन्ही गुणोत्तर 5/4 असणार, तर त्याच्यावरून तुम्ही LMN च्या बाजू तर काढू शकता. बरोबर आहे. मग आधी मी LMN च्या बाजू शोधणार आणि LMN च्या बाजू शोधण्यासाठी 2 त्रिकोण जर समरूप आहेत, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण LMN,
जर आहे तर AB छेद LM बरोबर BC छेद MN बरोबर AC छेद LN. हे किती असणार तिन्ही गुणोत्तर? तिन्ही गुणोत्तर किती 5/4. असणार? 5/4. आता मगाशी जसं आपण सोडवलं की नाही तसंच सोडवायचंय. आपण मगाशी बघा हे गुणोत्तर शोधलं आणि मग प्रत्येक गुणोत्तर 1/6 घेतलं. तसंच इथे प्रत्येक गुणोत्तर 5/4 घ्या. 5/4 घेतल्यानंतर तुम्हाला AB तर माहित आहे. AB छेद LM 5/4 आहे. त्यानंतर पण 5/4 आहे आणि AC छेद LN पण 5/4 आहे. आता इथे AB BC AC तुम्हाला माहित आहेत कारण ABC च्या बाजू दिलेल्या. AB किती आहे? AB 5.5 आहे. LM बरोबर 5/4. BC 6 आहे आणि AC जी आहे ती 4 आहे, 4.5 आहे. तिरकस गुणाकार जर केला आपण तर आपल्याला काय मिळेल? ते सोडवायचा. तिरकस गुणाकारामध्ये 5 गुणिले LM 5 गुणिले 4 इथे 5 गुणिले MN बरोबर 6 गुणिले 4 इथे 5 गुणिले LN बरोबर 4.5 गुणिले 4. इथे आता हा 5 तिकडे घेऊन जाणार तो तिथे जाऊन भागिले होणार. कळतंय का? मगाशी केलं तसंच. अरे कळतंय की नाही? कळतंय मॅम. येस मॅम. Yes, ma'am. इथे 5ने 5.5 ला भागलेला इथे इथे भाग नाही जात आहे. इथे 5 1 5 इथे 0.9 आहे. 0.9. MN जर तुम्ही 6 चोक 24 आणि 5 ने भागलं 24 ला तर 5 चोक 20 आणि 5 8 40 असेल 4.8 आणि LN येईल 9 चोक 36 म्हणजे 3.6 सेंटीमीटर. म्हणजे आता आपल्याला LMNच्या पण बघा तिन्ही बाजू मिळाल्या. गुणोत्तर जर दिला असेल ना तर आपण तिन्ही बाजू शोधू शकतो. कळलं? आणि मग एकदा बाजू मिळाला की कन्स्ट्रक्शन करायला सोपं. मॅम ते त्रिकोण मध्ये 2 असतात ना ते 4.4 कुठं आहे. म्हणजे मध्ये काढायचं का बाहेर काढायचं हे कळत नाही. ते खूप म्हणजे खूप प्रॅक्टिस लागेल तुम्हाला तेव्हा ते येणार. हे तर सोपं आहे. हे किती आलं? 3.6. हे कसे कन्स्ट्रक्ट करणार? हे वेगवेगळे कन्स्ट्रक्ट करायचे. हे आधी ABC काढून घ्यायचा. पण ABC काढताना आधी काय करायचं असतो? आधी पाया काढायचा. BC 6 सेंटीमीटर है ना. इथे LMN चा पण आधी पाया काढून घ्या. नंतर पक्क्या आकृत्या काढायच्या आहेत तुम्हाला लास्टला. इथे खाली ही कच्ची आकृती आहे. खाली तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं ABCचं आणि LMN दोन्हीच. आधी काय करायचं? BCचं आधी हे 6 सेंटीमीटरचा असा पाया काढून घ्यायचा. पट्टी घ्यायची. इथे 6 सेंटीमीटरचा पाया काढायचा. नंतर कंपास घ्यायचा. कंपास मध्ये ABचं अंतर किती आहे? AB 5.5 आहे. तर कंपास मध्ये 5.5 अंतर घेऊन B वरून असा एक कंस काढायचा 5.5 अंतरावर. आणि C वरून किती अंतर दिलेलं आहे याचं? AC किती? तर इथे 4.5 सेंटीमीटर वर C वरून एक कंस काढायचा आणि असा एक त्रिकोण तयार करायचा. कळलं का? तसाच MN हा तुमचा A आला. तसंच LMN पण तसंच काढायचं. आधी MN काढून घ्यायचा. MN 4.8 आहे ना. 4.8 येणार MN. हा 4.8. नंतर इथून LM अंतर जे ते 4.4 आहे. कंपास मध्ये 4.4 अंतर घ्यायचं. M वरून एक कंस टाकायचा आणि N वरून आहे 3.6 एक
त्रिकोण दुसरा तयार. दोन्ही दिसायला सारखे दिसले पाहिजेत हा. डिट्टो भाव म्हणजे भाऊ एकदम तंतोतंत म्हणजे माप नाही सारखी पण दिसायला एकदम सारखे असे दिसले पाहिजे दोन त्रिकोण. आणि लहान मोठे जसं वडील मुलगा कसा असतो, वडील सेम टू सेम दिसणारे, वडिलांसारखाच मुलगा किंवा आईसारखी मुलगी, तसं. कळलं का? तर बाजू आधी तुम्हाला शोधाव्या लागतात. हे कळलं? आणि जर कोन दिला Yes, असेल ma'am. तर कोन जो आहे तो एक, जसं तिसऱ्या गणितामध्ये तिसरं पण असंच कन्स्ट्रक्शन आहे सेम. दोन्ही वेगळे त्रिकोण आहेत बघा, RST आणि XYZ. RST मध्ये RS दिले आणि कोन RST दिलेला आहे आणि ST 5.7 दिलेलं आहे. हे याच्यामध्ये तिन्ही बाजू नाही दिल्यात, तुम्हाला दोन बाजू आणि एक कोन दिलेला आहे. मग एक दोन बाजू आणि एक कोनचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं, आधी पाया काढून घ्या. आधी कच्ची आकृती कशी येणार ती बघा. आता याच्यामध्ये मोठा कोण छोटा कोण त्याप्रमाणे कच्ची आकृती काढायची. गुणोत्तरावरून तुम्हाला कळतं. आता इथे RS आणि XY चं गुणोत्तर 3:5 आहे. याचा अर्थ मोठा कोण आहे, मोठा त्रिकोण कोणता आहे, XYZ. XYZ. RST मी छोटा काढते आणि XYZ जो आहे तो थोडा मोठा काढते. तसाच सेम काढायचा, फक्त लहान मोठा काढायचा. त्याच्यामध्ये RST ची तिन्ही मापं दिलेली आहेत. तिन्ही मापं म्हणजे दोन बाजू एक कोन दिलेला आहे. RS 4.5, 40 आणि 5.7. हा 4.5 RS आणि हा कोन दिला RST 40 अंशाचा आणि ही 5.7 दिलेले आहे ST. ठीक आहे. आणि आपल्या दोन्ही त्रिकोण काढायला सांगितले आणि RS छेद XZ हे RS छेद XY, सॉरी RS छेद XY किती दिले, 5. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आपल्याला RT बद्दल इथे काही दिलं नाहीये तर RT शोधू नका. RT दिले नाहीये त्यामुळे XZ शोधायचं नाही, कारण RT जर दिली नाही तर XZ नाही शोधता येत. आपल्याला इथे तीन गोष्टी, त्रिकोण काढण्यासाठी तीन गोष्टी दिलेल्या आहेत, त्याप्रमाणेच घ्यायचा. फक्त हा जो अँगल आहे, कोन आहे, त्याचा इथला संगत कोन जो Y आहे तो एकरूप असतो. कोन एकरूप असतात. बाजू 40 अंशाचा असेल तर XYZ पण 40 अंशाचा असेल. मग तुम्हाला इथे करायचं काय माहितीये का, फक्त XY शोधायची आहे आणि काय शोधायची आहे, दोनच बाजू शोधाव्या लागतात. कोन तर एकरूप असतात. XY आणि काय मिळेल तुम्हाला, XY ही RS ची संगत बाजू आहे, YZ मिळेल. मग ती तशी शोधायची. जसं आपण गुणोत्तर, हे दोन्हीचं गुणोत्तर घ्यायचं 3:5, तिरकस गुणाकार करायचा आणि दोन बाजू शोधायच्या, कारण तिसरी बाजू बद्दल काही दिलं नाहीये त्यामुळे ती शोधायची नाही, ते गुणोत्तर काढून टाकायचं. कळतंय का? आणि मग कन्स्ट्रक्शन करायचं. कन्स्ट्रक्ट करताना आधी पाया काढायचा 5.7, कोन काढायचा आधी कोन मापकाच्या साह्याने 40 अंशाचं. येताना हे कन्स्ट्रक्शन आधी कोन पाया काढायचा, मग कोन काढायचा, मग कंपास मध्ये 4.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि त्या कोन काढलेल्या रेषेवर एक कंस काढायचा. आधी असा आपण पाया काढून घ्यायचा ST 5.7 सेंटीमीटर. नंतर कोन मापक घ्यायचा, तो कोन मापक S वर ठेवायचा आणि 40 अंशाचा असा एक कोन काढा. आणि मग कंपास मध्ये 4.5 म्हणजे RS जे अंतर आहे ते घ्यायचं, RS 4.5 आणि S वर ठेवून 4.5 वर एक कंस काढायचा. हा तुमचा R बिंदू आहे आणि तो R बिंदू T ला जोडायचा. हा RS त्रिकोण तयार. सेम याच्या पण बाजू मिळाल्या, आधी या बाजू शोधायच्या आणि मग XYZ पण सेम कन्स्ट्रक्ट करायचं. कळलं? आता
हे सोपं आहे. आता जर एखादा वर्टेक्स कॉमन असते तर त्याची तर पहिली आधी कच्ची आकृती कशी काढायची ते कळलं पाहिजे. कच्ची आकृती काढायला पण एक तुम्हाला ते पण त्याच्यात पण तुमचं लॉजिक असलं पाहिजे, थोडी हुशारी वापरायची जेव्हा एखादा वर्टेक्स कॉमन असेल. हे आणि हे गणित आणि आपल्याला आता जे पेपरमध्ये आहे ते सुद्धा. कच्ची आकृती काढताना काय करायचं, कॉमन आहे ना, हे बघा जेव्हा असे त्रिकोण असतात ना त्यांची आकृती अशी काढायची, कच्ची आकृती काढायची. आता ह्याच्यात दोन त्रिकोण कुठले लपलेले आहेत बघा, अशी काढायची आकृती. आणि जो कॉमन वर्टेक्स असतो ना तो इथे घ्यायचा, हा इथे कॉमन वर्टेक्स घ्यायचा. आता इथे दोन त्रिकोण कोणते दिसतात, एक तुमचा हा एक त्रिकोण आहे, हा रेड वाला, ठीक आहे. हा एक त्रिकोण जो छोटा आहे आणि त्याचा जो सिमिलर म्हणजे समरूप त्रिकोण आहे तो हा मोठा सेम, हा ब्ल्यू वाला दिसतो, एक रेड वाला आणि एक ब्ल्यू वाला. कळते का? अरे हो की नाही? येस मॅम. अशी काढू शकता की घेतलं तर तुमची अशी आकृती तशीच येईल पण थोडीशी अशी आहे. म्हणजे ही रेषा अशी आहे ना तर ही इथे मग हा तुमचा कॉमन वर्टेक्स येऊ शकतो. जनरली अशीच काढा. कळली का आकृती, कळली का? ही कच्ची आकृती आहे, ठीक आहे. आता आपलं पेपर मधलं गणित घेऊया की यातलं घेऊया? पेपर मध्ये आहे ते पेपर मधलं. इथे ए बी घ्यायची माहिती का? आणि याच्यामध्ये छोटा कोणता त्रिकोण आहे, हे दोन त्रिकोण आहेत ना ते एकात एक, त्याच्यात एक छोटा आहे एक मोठा आहे. मग छोट्याला नाव कोणतं द्यायचं, मोठ्याला? हे गुणोत्तरावरून बघायचं कोणता त्रिकोण मोठा आहे याच्यामध्ये, एबीसी की पीबीआर? एबीसी. एबीसी मोठा आहे आणि पीबीआर लहान आहे, मग नाव देताना कसं द्यायचं माहितीये का? हा बघा, एबीसी मोठा आहे ना, एबीसीच मोठा आहे ना, बघितलं आपण, मीच विसरले परत. एबीसी येस मोठा, मॅम. तर एबीसी आणि निळावाला मोठा आहे ना, निळा मोठा त्रिकोण आहे त्याला नाव देताना एबीसी द्यायचं. म्हणजे हा जो बी वर्टेक्स आहे तो इथे आला पाहिजे, ए इथे बी आणि इथे सी, हा जो आहे हा कॉमन आहे दोघांमध्ये वर्टेक्स. आणि पीबीआर मध्ये देताना पी इथे, पीबीआर हा पी इथं, बी आणि इथे आर. कळलं? बी बघा कॉमन आहे, एबीसी मोठा त्रिकोण आणि पीबीआर. आता याच्यामध्ये आपल्याला दिलंय माप कोणाचं ते बघूया. दिलंय माप कोणाचं, एबीसी ची तिन्ही मापं दिलेली. बीसी दिला 8 सेंटीमीटर, एसी दिला आणि कोन बी 90 अंशाचा. अच्छा 90 अंशाचा दिलेला आहे, ठीक आहे. कच्ची आकृती तुम्ही कशी अशी काढली तरी चालेल. हा बी 90 अंशाचा दिलेला आहे आणि ए बी बीसी दिलेला आहे. ए बी किती दिले, बीसी 8 दिले आणि एसी दिलेला. हा बीसी पूर्ण 8 सेंटीमीटरचा आणि 1 सेंटीमीटरचा दिलेला. म्हणजे याच्यावरून तुम्ही एबीसी काढू शकता, एबीसी त्रिकोण काढू शकता. एबीसी त्रिकोण काढला ना, एबीसी कसा काढणार तुम्ही? एबीसी काढताना आधी बीसी काढा,
एबीसीची 3 मापं दिली. आता हा 90° ऍक्च्युली कोण आहे, तो सरळ जायला पाहिजे. अशी आकृती, मी जरा ही दुरुस्त करते आकृती, कारण हा बी जो आहे तो एकदम 90° दिलाय, लघु कोण नाही दिलाय त्यामुळे. बघा, जर मोठा त्रिकोण राईट अँगल ट्रायंगल असेल ना, तर छोटा पण राईट अँगल ट्रायंगलच असेल. तर अशी तुमची आकृती आहे. हा मोठा आहे तो ए बी सी आहे आणि हा पी बी आर आहे. ठीक आहे. हा बी सी तुम्हाला 8 सेंटीमीटर दिलेला आहे, बी कोण 90° दिलेला आहे आणि एसी तुम्हाला ही 10 सेंटीमीटर. आता याच्यावरून मोठा त्रिकोण काढून घ्यायचा आपण. मोठा त्रिकोण कसा काढणार? एबीसी तुम्हाला काढता येईल की नाही? ज्याचं माप दिलंय तो तुम्हाला काढता येईल. कोणत्या त्रिकोणाचं माप दिलेलं आहे? कोणत्या त्रिकोणाची माप दिलेली आहेत आपल्याला? एबीसी ची दिले की पीबीआर ची दिले? एबीसी काढता येईल. एबीसी काढण्यासाठी काय करायचं? बीसी काढायचा आधी पाया 8 सेंटीमीटरचा, नंतर बीच्या इथून 90° कोण काढायचा आणि नंतर इथून सी वरून 10 सेंटीमीटर, बी वरून नाही घ्यायचं, सी वरून 10 सेंटीमीटरवर एक आर्क काढायचा. इथपर्यंत कराल. पुढच्या लेक्चरला मग पुढे काय करायचं ते सांगते तुम्हाला. चालेल? मॅम ह्याच्या एबीसी काढून आधीचे घ्या. एबीसी काढून घेतलं ह्याच्या आधीचे काय झालं? क्लास झालेले त्याची रेकॉर्डिंग टाकायला सांगता का मॅडमला? काय लिंक का? लिंक नाही, रेकॉर्डिंग, कारण मी नव्हते तासला, म्हणजे लय दिवस झालं नव्हते क्लासला. अच्छा अच्छा, बरं बरं, ठीक. पण घेऊया हे. तोपर्यंत हा त्रिकोण काढून आणा. त्रिकोण काढाल का? हा पेपर मी टाकते पाहिजे तर ग्रुपवर. फक्त हा त्रिकोण एवढा काढून घ्या पहिला, मोठा. आणि मोठा काढून झाल्यानंतर आपल्याला फक्त आर आणि पी पॉइंट मिळवायचे. हे 2 पॉइंट आपल्याला मिळवायचे किंवा आपला तो त्रिकोण. बाकी तर एबीसी आपल्याकडे आहे. पी आणि आर पॉइंट मिळवण्यासाठी आपल्याला पुढचं कन्स्ट्रक्शन करायचंय. कळलं? ठीक आहे, एवढं करा फक्त. येस मॅम. हा, आणि हा एबीसी काढून आणा. मग पुढे काय करायचं ते सांगते, म्हणजे तुम्हाला तिथल्या तिथे तुम्हाला वहीवर मी सांगेन तसं त्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन करता येईल. मग तुमची आकृती बरोबर आहे की नाही तुम्हाला कळेल. ठीक आहे. ही आकृती प्रॅक्टिस करायला पाहिजे, तर मग तुमच्या बरोबर आहे. ठीक आहे, चालेल. बाय, गुड नाईट. गुड नाईट मॅम. गुड नाईट. गुड नाईट मॅम, बाय. बाय.
गुड इव्हनिंग मुलांनो. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. काय प्रॉमिस केलेली बाकीची मुलं कुठे गेली? मग मी ग्रुपमध्ये एक मेसेज टाकते. चला, बाकी तुम्ही जे सगळेजण आलाय, आय एम ग्लॅड यू आर हिअर. 1 2 3 4 5 5च मुलं आहेत. जसं मॅम प्रेमा ते मॅम. दररोज येत नाहीत. हा ते दररोज येत नाहीत मॅम. हा माहिती मला बेटा. काही हरकत नाहीये. चला, जे येणार त्यांचा फायदा होणार. मुलांनो, हे कर्कटक वगैरे घेऊन रेडी आहात? जसं मी लास्ट टाइम सांगितलेलं, नसेल तर पटकन घेऊन या. चला, मी रेकॉर्डिंग चालू करते तोपर्यंत. पट्टी, पेन्सिल, इरेझर, राउंडर सगळं घेऊन या. चला लवकर. हे रे डायग्राम परीक्षेत, बोर्डाच्या परीक्षेत नक्की विचारणार. संगीता मैम, प्रेमा मैम, प्लीज मुझे होस्ट बनाइए. हाँ मैम. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. सानिया, तुझं लॉग इन झालं की नाही? येस मॅम झालं. कसं काय झालं? दुसरा मेल चेक करत होतीस ना तू? नो मॅम, ते ना मेसेज मला नंतर आला. पहिल्यांदा आला नव्हता. बरं ठीक आहे, आला ना फायनली. चला, मग टेस्ट दिली? मग परीक्षा दिली की नाही दिली? मग येस मॅम, एक पेपर दिलाय, एक राहिलाय. अच्छा, 2 आहेत मॉक टेस्ट मध्ये? येस मॅम, 2 आलेत. अच्छा ठीक आहे, चांगले प्रॅक्टिस होईल. एक सेकंड मुलांना, फक्त अजून काही सेकंड वेट करूया सगळ्यांचा. काही सेकंड. ओके मैम. मॅम, मॅम तुम्ही आम्हाला पेपर सोडवायला देणार होतात ना? हो, पण अर्धवट लक्षात आहे. कधीपासून देणार सांगितलेलं? आय थिंक 10 तारखेपासून. आज किती तारीख आहे?